वसा जनसेवेचा. भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्पिताताई विजयराज शिंदे यांच्या प्रचारासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुलढाण्यात आले असता मंचावर एका क्षणी वातावरण तापले. कारण बहुजन भीम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी नगरसेवक दादाराव गायकवाड यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर अक्षरशः तोफ डागली. दादाराव गायकवाड म्हणाले, धर्मवीरची पदवी लावून फिरणारे हे महाशय. धर्मवीर होण्यासाठी लायकी लागते. 5-10 हजाराची मदत करून गावभर दिंडोरा पिटणं हा धर्मवीरांचा स्वभाव नसतो. ते पुढे म्हणाले की शहरातील सर्व पुतळे हे संबंधित समाजांनी लोकवर्गणी करून उभारले असून आमदार संजय गायकवाड फुकटाचे श्रेय घेत आहे. एका पुतळ्याच्या कॉन्ट्रॅक्टरला फोन करून 16 लाखांचा पुतळा असल्याचे सांगायला सांगितले आणि स्वतःला 2 लाख दिल्याचे समितीला सांगावे अशी आमदारांची सेटिंग होती. अशा धक्कादायक आरोप करत त्यांनी केलाय. तिकीट वाटपावरूनही त्यांनी आमदारांना लक्ष केलंय. सर्वे करतो म्हणणाऱ्या आमदारांनी तिकीट फक्त जवळच्यांनाच दिली. जवळच्या 3-4 जणांना तिकीट देऊन कार्यकर्त्यांची फसवणूक केली असा आरोप गायकवाडांनी केलाय. ते इथेच थांबले नाही. शहरातील एकाच रस्त्याचे 1.5-2 वर्षात 3दा काम झाले. एका वेळेला 70 लाखांचा खर्च किती पैसा खाल्ला असेल याचा अंदाज जनतेने लावावा अशा थेट भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी सभेत केलाय. आमदारांनी मुलांसाठी मंत्रालयात आरक्षणाची सेटिंग लावल्याचेही त्यांनी सांगितले. 2 वर्ष मुलाला गरगर फिरूनही काही झाले नाही. शेवटी बुलढाण्याची जागा महिला राखीव सुटली असा खोचक आरोप त्यांनी केलाय. दादाराव गायकवाड यांच्या या आक्रमक भाषणाने संपूर्ण सभा क्षणभर भरावून गेली. बुलढाणा राजकारणात या आरोपांनी मोठी खळबळ उडण्याची चिन्हे दिसत आहे. प्रतिनिधित्व केलं या बुलढाण्याचं विधानसभेचं असे लोकप्रिय लोकनेते जाणते आणि धर्मवीर पेक्षा कितीतरी मोठ्या पदवी त्यांना आपण देऊ शकतो, परंतु स्वतः ते त्या पदव्या कधी लावत नाही. कारण त्यांना माहिती आहे की धर्मवीर फक्त एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज, आणि दुसरे धर्मवीर आहे छत्रपती संभाजी महाराज. त्याच्या पलीकडे धर्मवीर कोणी नाही. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे इथले धर्मवीर कसे. इथल्या धर्मवीरांनी 5 आणि 10 हजाराची एखाद्या बाईला साधी मदतही केली तर 10 जण दिंडोरा घेऊन सांगतात की सांग त्या बाईला मी मदत केली, सांग त्या बाईला मी मदत केली. 10 हजाराची 5 हजाराची काहीतरी मदत केली म्हणून दिंडोरा घेऊन सांगतात. धर्मवीराचंही काम नसते. धर्मवीर कोणाला म्हणतात? छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे या हातातून काम केलं तर या हाताला माहिती होत नव्हते. आणि हे आजचे जे स्वतःला धर्मवीर म्हणून घेणारे जी लोक आहेत, स्वतःच नाव कुठेतरी बोर्डवर वेगवेगळ्या ठिकाणी गेटवर कुठेतरी तुम्ही पाहिलं असेल 100 ठिकाणी नाव लावले असतील. अरे धर्मवीर तुमची लायकी सुद्धा आहे का धर्मवीर म्हणून घेण्याची? दुसरी गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की बुलढाणा शहरामध्ये जे या ठिकाणी पुतळे बसलेले आहेत ते सर्व पुतळे त्या समाजाच्या लोकांनी आपापली एक समिती बनवली आणि सर्व समाजांनी ते पुतळे लोकवर्गणीतून जमा केलेले. मी सुद्धा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा उपाध्यक्ष या नात्याने तुम्हाला सांगतो की आम्ही या ठिकाणी 14 लाख रुपये लोकवर्गणीतून जमा केले. किती? 14 लाख रुपये. आणि इथले जे आमदार आहे संजय गायकवाड, हे ज्या पुण्याच्या जो ठेकेदार होता ज्याच्याकडे पुतळे बनवले त्याला फोन करून काय सांगतो माहितीये का? फोन करून सांगतो की तू 16 लाखाचा सांगतो पुतळा. किती? 16 लाखाचा. त्यामध्ये 2 लाख मी दिले असं सांगून. म्हणजे ज्याचा एक खडपूचा त्या पुतळ्यात सहभाग नाही तो त्या ठिकाणी सांगतो की माझे 2 लाख सांग. अरे नाल्यामध्ये कमिशन खा, रस्त्यामध्ये कमिशन खा, आणखी तू जे काही बांधलं त्यामध्ये कमिशन खा. तू पुतळ्यामध्ये बी कमिशन खायला निघाला का? किंवा पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करायला निघाला? माझे 2 लाख रुपये त्यामध्ये. ही गोष्ट तुमच्या सगळ्याच्या लक्षात आली पाहिजे म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगत आहे. दुसरं, नगराध्यक्षासाठी किंवा नगरसेवकासाठी सर्वे करायचा, तो सर्वे करून मी तिकीट देणार असं जाहीर केलं. 2 वर्षापासून स्वतःच्या मुलाचे सर्व बुलढाणाभर पोस्टर लावत फिरला तो माणूस. तुम्हाला आम्हाला सर्व त्या पोस्टरची घोणं आली असेल की जिथं पाहिलं तिथं 2च चेहरे. तू आणि तुझा मुलगा, तुझ्या त्याच्या पलीकडे तुझी पार्टी नाही का? फक्त घरातच पार्टी आहे का तुझी? तू आणि तुझा मुलगा. मग तुझ्या घरातच सगळं पाहिजे का? तुला, तुझ्या मुलाला, तुझ्या भाच्याला,
तुझ्या मिसेसला, तुझ्या नातेवाईकाला तुम्हालाच पद पाहिजे? पद घेणारे कार्यकर्ते नाही का? जे कार्यकर्ते 5 वर्ष आगे बढो पिछे बढो तुमच्या मागे पुढे राहतात, त्यांचे काय या ठिकाणी? त्या लोकांना विसरून घरातच पद देण्याचा धंदा यांनी सुरू केलेला आहे. दुसरं तुम्हाला सांगतो, सर्वेमध्ये आम्ही सुद्धा आता सर्वे करू लागलो. आम्ही 5 टीम सर्वेच्या या बुलढाण्यामध्ये पाठवलेल्या आहेत. त्यामध्ये शासकीय कर्मचारी सुद्धा आहेत. त्या सर्वेमध्ये मी स्वतः आम्ही तो सर्वे झाल्यानंतर तो निकाल आमच्या समोर आला. त्यामध्ये अर्पिता ताई शिंदे 1 नंबर आहे त्या सर्वेमध्ये. विठ्ठल येवले, मनोज यादव, ते आपले गजानन खुमकर, गोविंदा टेलर, ते असे अनेक जे नगरसेवक आहे त्या लोकांना डावलून जे त्याच्या मागे पुढे फिरणारे 2 दिवसात आलेली माणसं त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिलं. म्हणजे कार्यकर्त्यांनी पुढच्या उचलायचंच काम करायचं का? तर अशा या माणसाला काय म्हणायचं हे तुम्ही ठरवा. कारण बघा, यानंतर तुम्हाला एकच सांगतो, आपले 2च राजे, छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे, आणि खरे धर्मवीर ते. बाकीच्यांनी जर धर्मवीर नाव लावलं तर त्या नावाचा जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो की त्यांची लायकी नसताना अशी नाव लावतात. मी या ठिकाणी जाहीरपणे दस्ती वेळ घेणार नाही, कारण आपले मंत्री महोदय या ठिकाणी अगदी 2 मिनिटातच या ठिकाणी त्यांचं पदार्पण होत आहे. मी बहुजन भीमशक्ती संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आपल्या सर्वांना आवाहन करतो की अर्पिताताई विजयराज शिंदे यांना आपण जास्तीत जास्त मताने निवडून द्या. ताई शिंदे यांना 70 ते 80% त्या ठिकाणी मार्क्स गुण मिळालेले आहेत आणि बाकी जो धनुष्यबाण आहे त्याला 2 का 3% एवढे गुण मिळालेले, फक्त 2-3%. म्हणजे लक्षात घ्या, जनतेच्या मनात कोण आहे? जनतेच्या मनात या ठिकाणी अर्पिताताई विजयराज शिंदे यांनी घराघरात मनामनात जागा करून ठेवलेली आहे, जागा निर्माण केलेली आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला त्यांना बहुमताने येणारी जी 2 तारीख आहे त्या तारखेला कमळ निशाणी समोरील बटन दाबून त्यांना या ठिकाणी आपल्याला बहुमताने आणि जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी निवडून द्यायचंय. दुसरं तुम्हाला सांगतो की विजयराजजी शिंदे यांनी या ठिकाणी बुलढाण्यामध्ये मुस्लिम नगराध्यक्ष बनवण्याचा सुद्धा बहुमान मिळालेला आहे. इसाक शेख यांच्या नावाने त्यांनी मुस्लिम नगराध्यक्ष बनवलेला आहे. विजय गवई यांना सुद्धा एक दलितांचा चेहरा म्हणून त्यांनी नगराध्यक्ष या ठिकाणी बनवलेले आहे. तुम्ही आम्ही पाहतो, विजयराज शिंदे यांच्या घरी तुम्ही केव्हाही जा, त्या ठिकाणी तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. यांनी तर त्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा त्रास होईल म्हणून घराच्या मेन रोडवर गेट बनवलं. अरे गेट कुठे बनवायचं? तुमच्या दारात, तुमच्या हद्दीत बनवा ना. तो जो सरकारी रस्ता आहे तो सरकारी रस्ता अडवून त्यांनी घरासमोर गेट बनवलं. ही काही पद्धत आहे का? तुम्ही लोकप्रतिनिधी, तुम्हाला कोण काय करणार आहे? कोणी काही करू शकत नाही. पण स्वतःच्या सुरक्षेसाठी पूर्ण आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सुद्धा त्यांचा त्रास आहे. आजूबाजूचे लोक सुद्धा यांना कटाळलेले आणि भविष्यात यांना यांची जागा आपल्याला दाखवायची आहे. त्यासाठीच मी या ठिकाणी आज खास करून तुमच्या समोर आलो. दुसरी गोष्ट तुम्हाला आणखी एक सांगतो की बुलढाण्यामध्ये जे काही ज्या रस्त्यावर कोणी जात नाही, कब्रस्तान मलकापूर रोडचा आपण पाहिला असेल, तो रस्ता या 1.5-2 वर्षात 3 वेळेस झाला. त्या रस्त्याची कॉस्ट 70 लाखाची, एका रस्त्याची कॉस्ट 3 वेळेस त्यांनी त्या ठिकाणी तो रस्ता तयार केला आणि किती पैसे खाल्ले असेल त्याचा अंदाज तुम्ही लावू शकता. मी तुम्हाला फक्त त्याची किंमत सांगितली रस्त्याची. तर यांनी यांच्या मुलासाठी म्हणे मी सेटिंग लावली म्हणे कुठं मंत्रालयात आरक्षणासाठी. 2 वर्षापासून नगराध्यक्ष म्हणून मुलाला फिरवलं, आरक्षणाची सेटिंग लावली म्हणून मी तिथं उपमुख्यमंत्र्याकडे सगळीकडे सेटिंग लावली आणि नंतर काय झालं माहित नाही, महिलांसाठी आरक्षण सुटलं. म्हणजे स्वतःच्या मुलासाठी सेटिंग लावायला तिकडं आणि इथं जे त्यांच्या पाठीमागे फिरणारे कार्यकर्ते त्यांना म्हणतो मी तुझा सर्वे करतो. बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784.